भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत सिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. भावे विन भक्ती हे जरा नीट समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याकडं अडचण एक आहे, रियल लाईफ मध्ये आल्याशिवाय रियल लाईफ कळत नाही. म्हणून उदाहरण रियल लाईफचं देतो, मग तुमच्या बाकीच्या गोष्टी लक्षात यायला लागतील. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. यातलं रियल लाईफचं उदाहरण कोणतं आहे बघा. दबंग 2 नावाचा चित्रपट येऊन गेला. आता तुम्ही म्हणाल यातही चित्रपट आला का? हो, चित्रपटाचा आधार सुद्धा हरिपाठ असतोच. दबंग 2, 2 नाही, दबंग 2 हा चित्रपट येऊन गेला. त्याच्यामध्ये आठवतंय तो गेंदा भैया लग्नात त्या आईचं अपहरण करायला आला होता नवरीचं, आणि तो इन्स्पेक्टर चुलबुल पांडेला सांगत असतो, पांडेजी, आणि मग तो काय बाय बोलतो. त्या गेंदा भैयाच्या मागचा माणूस त्याला सांगतो, त्याला बोलत असतो, एकमेकात ते बोलत असतात, लगता है गेंदा भैया भावना में बहकर कुछ ज्यादा ही नहीं बोल रहे. आणि तेवढ्याच बोलायचा अवकाश की सलमान खानची एक झापड त्या गेंदा भैयाच्या तोंडावर पडते आणि मान वाकडी करून गेंदा भैया तिथेच कोसळतो, आहे ना. बळेविन शक्ती बोलू नये. आपली ताकद नाही आहे पण आपण दाखवायची. जेव्हा ताकद नाही आणि दाखवायची वेळ येते ना, तेव्हा अशी अवस्था झालेली असते, हे लक्षात ठेवायचं. तो विनोद नाही का सांगत, एकदा एक मुंगी आपल्या वारुळाच्या बाहेर पाय काढून बसली. बाकीच्या मुंग्यांनी तिला विचारलं, बाई वारुळाच्या बाहेर पाय काढून का बसलीस? ती म्हणाली, तिकडून हत्ती येतोय, त्याच्या पायात पाय घालून पाडू म्हणतेय. हत्ती येतोय हे कळल्याबरोबर बाकीच्या मुंग्यांची धावपळ सुरू होते, कारण हिचा पाय हत्तीच्या पायात अडकणार नाहीये. हत्तीच्या पायाखाली, हत्तीच्या पायात यांचं वारुळ संपणार आहे, कित्येक मुंग्यांचा जीव जाणार आहे. बळेविन शक्ती बोलू नये. आलं लक्षात? आपल्या अंगात बळ असेल तर शक्ती बोलावी, अन्यथा नुकसान होतं. मी दृष्टांत आधी सांगितलाय. दृष्टांत आधी सांगितलाय. आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. काय म्हणतात माऊली? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव नसेल तर भक्ती, आणि भक्तीशिवाय मुक्ती अशक्य आहे. भाव नसेल तर भक्ती करू नये, भक्ती नसेल तर मुक्ती मिळत नाही. जसं बळ नसेल आणि उगाच शक्ती दाखवायचा प्रयत्न केला तर अवस्था काय होते हे लक्षात ठेवायचं. आता भाव म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती इथपर्यंत ठीक आहे. भाव म्हणजे परमेश्वराच्या बद्दल वाटणारी आपुलकी, स्नेह, परमेश्वराच्या बद्दल वाटणारी आपुलकी. आणि भक्ती काय आहे? भाव जर आपुलकी असेल तर भक्ती काय आहे? भक्ती याच प्रेममय भावनेचा प्रवाह आहे. खूप सोपा आहे. परमेश्वराविषयीची ओढ, आपुलकी, स्नेह हे सगळं आपल्याला वाटतं आणि हे एक प्रवाह व्हायला लागतं, तेव्हा ती भक्ती होत असते. त्यामुळं भक्तीत भाव असणं आवश्यक आहे आणि मुक्तीसाठी भक्ती असणं आवश्यक आहे. मनात भाव नाही पण मी दाखवतोय मी भक्त आहे म्हणून. मी देवाची पूजा करतोय. का करतोय? देवाची पूजा मला का करायची आहे? कारण आहेत आमच्याकडं. भली मोठी यादी आहे.
अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम आयु आरोग्य यादी आहे ना, भली मोठी यादी आहे. संकल्प घेऊन बसतो आपण. अशी स्वार्थापोटी केलेली भक्ती काही कामाची नसते. मला अपत्य मिळू दे, मला नोकरी लागू दे, माझ्या कामात यश मिळू दे, संपत्ती मिळू दे, आरोग्य नीट राहू दे, माझं नाही तर नाही, माझ्या वडिलाचं, बायकोचं, पोराचं, मला माझं लग्न होऊ दे. लग्न होत नाही देवा, मग मी रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करतो, होऊन जाईल लग्न. कोणतरी सांगतं रुक्मिणी स्वयंवर वाचावं, लग्न होऊन जातं. आपल्या आयुष्यात किमान पळवून नेण्यापुरती तरी रुक्मिणी येते. आता रुक्मिणीला कळलंय, पळवून नेणारा असेल तर चक्रधर असला पाहिजे, चाकं नीट करणारा नाही. भावे विन भक्ती आहे, भक्ती आहे, दाखवतोय भक्ती, पण व्यवसाय नीट करण्यासाठी दे. मग मी अमुक करीन, मग 21 सोमवार करीन, 51 मंगळवार करीन, 101 गुरुवार करीन, जमलं तर शुक्रवार करीन, जमलं तर शनिवार करीन, सगळेच वार 100 वेळेला करीन. देवा माझं चांगलं कर. स्वार्थात जेव्हा वार करीन हा विषय येतो ना, तेव्हा देव वार करणाऱ्याला वार करी नाही समजत. तो समजतो की हा माझ्यावरच वार करतोय. भावे बिन भक्ती. आलं लक्षात? स्वार्थापोटी जेव्हा आपण सणवार उपास तापास करायला लागतो, म्हणजे मी इतक्या एकादशा केल्यात आतापर्यंत, बघा मी किती एकादशा केल्यात, एवढ्या प्रदक्षिणा मारल्यात, रोज प्रदक्षिणा मारतो. आमच्याकडे एक नेते आहेत, भद्रा मारुतीला निवडणुकीच्या काळामध्ये रोज जाऊन 101 प्रदक्षिणा मारतात. वजनही कमी होत नाही, मागच्या 2 निवडणुकात पडतही आलाय बदा, पण काय विजयी होत नाही. अहो, भद्राला प्रदक्षिणा मारून निवडणुकीत विजयी व्हायचंय म्हणून ती भक्ती दाखवायची. हटातटाने पटा रंगवून जटाधरी शिकाशिरी मठाची उठा ठेव कातरी. मनात भाव नाही, मनी नाही भाव, आणि देवा मला पाव. जमणार आहे? देव पावणार नाही. भावे विन भक्ती नकोय, नकोच आहे. भाव हवाय भक्तीमध्ये. आमची अडचण एक आहे की आम्ही भक्तीचं प्रदर्शन मांडलोय. प्रदर्शन आणि दर्शन या दोन्हीच्या मध्ये एक फरक आहे बघा, लक्षात ठेवा. प्रदर्शनात हाव असते, एक बार देखा है और देखने की इच्छा है, हाव असते. प्रदर्शन मांडलेलं असतं ना, ते दिसावं, बघावं, आवडावं, मूल्य द्यावं, विकत घ्यावं, चौकशी करावी यासाठी असतं. दर्शनाची असं मांडलेलं नसतं. ते दर्शनात आत्मिक समाधान आहे, तर प्रदर्शनात हाव आहे. आम्ही आमच्या भक्तीचं प्रदर्शन जेव्हा मांडतो, कपाळी मोठा टिळा असला पाहिजे, गळ्यात माळ असली पाहिजे, कपडे भगवेच असले पाहिजेत, धोतरच घालून बसलेलं असलं पाहिजे, ही प्रदर्शनातली हाव. कारण मी भक्त आहे हे कळल्यानंतर, मी भक्त आहे हे कळल्यानंतर जे काही मिळणार आहे ते मला पाहिजे. मला काहीतरी लाभ व्हावा म्हणून मी भक्त आहे हे दाखवायचं, याला प्रदर्शन म्हणतात. या प्रदर्शनात भाव नसतो, आणि भावात भाव नसेल तर ती भक्ती नसते. आणि जर तुमच्या मनात भक्तीच नसेल तर मुक्ती कुठून येणार आहे हे आमच्या साधं लक्षातही येत नाही, लक्षातही येत नाही. बळे विन शक्ती बोलल्याचा जो परिणाम असतो तो परिणाम इथे होतो. गेंदा भैया पडतो, मुंगीचं वारूळ संपतं, आणि आम्ही नुसते चांडित्य दाखवत बसतो, नुसतंच प्रदर्शन करत बसतो, आणि मग आमच्या हाती काहीच लागत नाही. म्हणून माऊली म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू नये. रामकृष्ण हरी.